नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आज आपण सांगणार आहोत एक दारू पिणाऱ्याची कहाणी. तर चला आपण कहाणीला सुरू करूया. दोघं नवरा बायको असतात. त्या बाईचं लग्न 6 महिन्यापूर्वी झालेलं असतं. ती स्वामींची भक्ती खूप लहानपणीपासून स्वामींची भक्ती करत असते, स्वामींची सेवा करत असते. पण तिला नवरा असा तिच्या नशिबाने भेटतो की दारू पिणाराच भेटतो. तो जास्त वयाचा पण नसतो, 20-25 वयाचाच असतो. पण वाईट मार्गाने त्याला दारूची व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे तो दारू गांजा सगळं व्यसन करतो आणि त्याला खूप वाईट नाद लागतो. त्यामुळे त्या स्त्रीच्या घरची परिस्थिती खूपच बिकट होऊन जाते. तिला खायला पण घरामध्ये काही राहत नाही. तो नवरा दारू पिऊन येतो, रोज दारू पिऊन येणार, हाणमार करणार तिच्यासोबत. त्याचे मित्र पण घेऊन येणार घरी, त्यांनाही चिकन मटण घरी घेऊन खायला घालणार. आणि ते मित्र त्या बाईवर वाईट नजरेने पाहत होते. त्यांची कायम त्या मुलीवर म्हणजे त्या स्त्रीवर वाईट नजरेने पाहायचे तिच्याकडे. ती तिच्या नवऱ्याला सांगितलं तिने एकदा दोनदा की तुमचे मित्र चांगले नाही आहेत, तुम्ही घरी आणत जाऊ नका, त्यांना ते बरोबर नाही, ते मला त्यांची नजर वाईट वाटते. पण तो नवरा त्या स्त्रीलाच हाणमार करायचा, तिच्याशीच भांडण उलटं करायचा. ते असे नाही तर तूच तशीस, म्हणजे तिच्यावर संशय घ्यायचा, तिलाच हाणमार वगैरे करायचा. असेच बरेच दिवस झाले. त्यांचे एक रात्र एवढे दोघांचे भांडणं होतात. रोज ते दारू पिऊन येऊन ते मित्राला घरी आणणं, चिकन मटण घालणं, त्या मित्रांची वाईट नजर तिच्यावरती, खूप असे प्रकार घडतच राहिले. एक दिवस दोघांचे असे भांडणं होतात, रात्रीचे खूप भांडण होतात. तेव्हा तो नवरा दारूच्या नशेमध्ये बॅग भरून घराबाहेर निघून जातो. तो बोलतो, आता तू इथे एकटीच राहा, मी आता तुझ्यापाशी राहायला येणार नाही आहे. आणि तो घर सोडून जातो. 1-2 दिवस होऊन जातात. ती फोन लावते, फोन लावून कंटाळून जाते, पण त्याचा काय फोन लागत नाही. 2-3 दिवसानंतरला त्याचा फोन लागतो. फोन लागल्याबरोबर ती सांगते, तुम्ही कसे खासान, दारू पिणारे खासान, पण शेवटी तुम्ही माझे नवरा आहात, तुम्ही घरी या, आता झालं, द्या सोडून आता. राग किती दिवसात मनात धरून बसणार आहेत. आणि तो तिलाच उलटं बोलतो, आता मी घरी येणार नाही आहे, तू राहा एकटीच, आज मी आता माझ्या जीवाचं काहीतरी करून घेणार आहे, मी आता मेन हायवेवरती उभा आहे आणि मी ट्रकच्या खाली जाणार आहे, असं बोलतो तो. आणि पडदिशी चालू फोन असतानाच पडदिशी रस्त्यावर फोन आपटून देतो. त्याच्या चिंधड्या होऊन जातात, बारीक तुकडे त्या फोनचे. आणि ती फोन लावून कंटाळून जाते, पण फोन स्विच ऑफ दाखवत असल्यामुळे तिला काय करावं काहीच कळत नाही. कुठं आहे तो पणही माहीत नव्हतं तिला, नेमकं तो आहे कुठे याचाही तिला ठाव ठिकाणा नव्हता. त्यामुळे ती स्वामींची सेवा करत होते. एके झोपडीमध्येच राहत होते. झोपडीमध्येच एक साईडला तिने छोटंसं म्हणजे असं थोडंसं छोटंशी जागा केलेली होती. फोटो तिथं स्वामींचा ठेवलेला होता. तिने देवारा करून स्वामींचा फोटो ठेवलेला होता. घरात जाते पळत आणि स्वामींच्या फोटो जवळ जाऊन रडते. बोलते, स्वामी, मी तुमची लहानपणीपासून सेवा करत आले, हे काय तुम्ही माझ्या नशिबी दिलं. असा नवरा दिला आणि आता त्याने जर काही केलं तर मी कुठं जाणार, काय करणार, आता माझं काय होणार, असं म्हणून ती रडत बसते. बसल्यानंतरला ती बसल्या जागेवर तशी बेशुद्ध होते. तिथं झोपी जाते देवाच्या समोर स्वामींच्या. पण एक स्त्री तिची शेजारी नेऊन तिला सांगते, तुझा नवरा इथे ह्या ठिकाणी आहे, पडलेला आहे दारू पिऊन. तेव्हा ती अशी पाणी येऊन ती उठते गडबडीने आणि तशीच निघून जाते. रस्त्यात जाता तिला तिच्या नवऱ्याचे मित्र भेटतात. पण ते मित्र तिची काही हेल्प न करता तिची छेड काढायला सुरुवात करतात. ती तशीच कशीबसी त्यांच्या तावडीतून निघून जाते. निघून गेल्यानंतरला तिच्या नवऱ्यापर्यंत जाऊन पोहोचते. पोहोचल्याच्या नंतरला ती तिच्या नवऱ्याला लिनवत असते, चला घरी जाऊ. पण तो कसल्याही सुधीत नसतो. तो फुल दारू पेलेला असतो. त्याला उठताही येत नाही आणि तो डोळेही उघडत नसतो. डोळे झाकून असं म्हणजे झोपलेला असतो दारू पिऊन. त्याला काही समजत नसतं. एवढा दारू पेलेला असतो की नशेतून त्याला बाहेर कसलं कोण समोर आहे ते पण कळत नव्हतं, एवढा दारू पेलेला असतो. पण त्याचे मित्र परत तिचं पाठलाग करत
तिथपर्यंत जाऊन पोहोचतात. तेव्हा तिथंही तिची छेडाछेड करायला लागतात. तेव्हा तिथं एक वृद्ध आजोबा येतात आणि ते त्याच्या डोक्यावरून असं हात फिरवतात आणि पाणी शिंपडतात. त्याच्याकडे एक बॉटल असते आणि त्या बॉटलमधून असं पाणी शिंपडतात त्याच्या तोंडावरती. त्याची दारू अचानक उतरून सगळी उतरते आणि तो एकदम पूर्ण शुद्धीवर येतो. आणि तेव्हा तो बघतो तर तिच्या समोर काहीच नाही आणि त्याचे मित्र त्याच्या बायकोची छेड काढत असतात. छेड काढत असतात तेव्हा तो बघतो. तेव्हा तो उडतो पटदिशी आणि त्याच्या बायकोला त्यांच्या तावडीतून वाचवतो आणि ते दोघं जण घरी येतात. बायकोची तो माफी मागतो. बोलतो, मी चुकलो, माझी चुकी झाली. मी अशा वाईट लोकांची संगत धरायला नको होतो. आज तुझ्या जीवावर बेतलं असतं. आणि बायकोची माफी मागून दोघं जण घरी येतात आणि स्वामींच्या फोटोची पूजा करतात आणि स्वामींच्या फोटो जाऊन दर्शन घेतात.